कट कारस्थानी ननंद भाग 4. परत फिरलेलं पाऊल. सोनाली घराबाहेर निघाली होती. डोळ्यात अश्रू, मनात तुटले पण. तिच्या हातातली बॅग जड नव्हती, पण मनाचं ओझं खूप मोठं होतं. इतकं सगळं सहन करूनही शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं. ती स्वतःशीच पुटपुटली. मागून समीर धावत येत होता. सोनाली थांब. त्याचा आवाज ऐकूनही ती थांबली नाही. समीरने धावत येऊन तिचा हात धरला. कुठे चाललीस? ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली. जिथे माझ्यावर विश्वास ठेवला जाईल. समीर श्वास सावरत म्हणाला, मला माफ कर, मी चूक केली. सोनाली थबकली. आता माफी कशासाठी? समीरने तिच्यासमोर ते पत्र धरलं. हे तुझं नाही, तुझं अक्षर नाही. सोनालीच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. म्हणजे म्हणजे कुणीतरी मुद्दाम हे सगळं केलं आहे. सोनालीचे अश्रू वाहू लागले. मी किती वेळा सांगितलं होतं? समीरने तिचे हात घट्ट पकडले. मला उशीर झाला समजायला, पण आता मी सगळं स्पष्ट करणार. दोघं परत घराकडे वळले. घरात शारदा आणि रेश्मा निवांत बसल्या होत्या. जणू काहीच झालं नव्हतं. समीर आत येताच जोरात म्हणाला, ताई. रेश्मा दचकली. काय झालं? समीरने पत्र तिच्यासमोर फेकलं. हे कुणी लिहिलं? रेश्मा शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. मला काय माहीत? समीरचा आवाज कडक झाला. खोटं बोलू नकोस, हे सोनालीचं अक्षर नाही. शारदा मध्ये पडत म्हणाली, समीर तू काय बोलतोयस? समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, आई आता पुरे झालं. रोज रोज नवे आरोप आणि प्रत्येक वेळी सोनालीच दोषी. सोनाली मागे उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. समीर पुढे म्हणाला, आज सगळं स्पष्ट होणार आहे. रेश्मा संतापली. म्हणजे तू आम्हालाच दोष देतोयस? समीर ठामपणे म्हणाला, हो, कारण सत्य तेच आहे. रेश्मा काही क्षण गप्प राहिली, मग अचानक हसली. ठीक आहे, मान्य करते. घरात शांतता पसरली. शारदा दचकली. रेश्मा निर्लज्जपणे म्हणाली, हो, मीच केलं सगळं. पत्र, रिपोर्ट, फोटो, सगळं. सोनालीच्या डोळ्यात धक्का उमटला. का? रेश्मा रागाने ओरडली. कारण मला माझा भाऊ गमवायचा नव्हता. तू आलीस आणि सगळं बदललं. समीर संतापला. हे सगळं करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? रेश्मा तिरस्काराने म्हणाली, हे घर माझं आहे आणि तूही. समीरचा आवाज कडक झाला. मी कोणाच्या मालमत्तेचं सामान नाही. शारदा घाबरून म्हणाली, समीर शांत हो. समीर तिच्याकडे वळला. आई, तू सगळं पाहिलंस तरी काहीच बोलली नाही. शारदा गप्प झाली. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं काय चुकलं होतं? रेश्मा थंडपणे म्हणाली, तू आमच्या घरात आलीस तेच चुकलं. समीरचा संयम तुटला. बस, आजपासून आमचं तुमच्याशी काहीही नातं नाही. शारदा हादरली. समीरने सोनालीचा हात धरला. चल. सोनाली थांबली. आई. शारदा काही बोलली नाही. तिचे डोळे खाली होते. सोनालीने शेवटचा कटाक्ष टाकला आणि समीर सोबत घराबाहेर निघून गेली. बाहेर येताच सोनाली रडू लागली. हे सगळं संपलं का? समीर तिच्या जवळ उभा राहिला. नाही, आता आपलं खरं आयुष्य सुरू होतंय. दोघं एकमेकांच्या जवळ आले, पण दूर उभी रेश्मा अजूनही त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज कपटी हास्य उमटलं. खेळ अजून संपलेला नाही. समीर आणि सोनाली नवीन आयुष्याची सुरुवात करतील. रेश्मा पुन्हा कोणता नवा डाव खेळणार? शारदा मुलाला परत मिळवण्यासाठी काय करेल? नव्या घराची नवी सुरुवात की नवं वादळ? समीर आणि सोनालीने शेवटी त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच. रात्र झाली होती, पण दोघांच्या मनात एक विचित्र शांतता होती. आपलं घर. सोनालीने हलकसं म्हणत छोट्याशा फ्लॅटमध्ये पाऊल ठेवलं. घर मोठं नव्हतं, पण त्या 4 भिंतींमध्ये अपमान नव्हता, कटकारस्थान नव्हतं. समीर हसत म्हणाला, लहान आहे पण आपला आहे. सोनालीच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरं हसू उमटलं. सकाळ झाली. सोनालीने देवघरात दिवा लावला. देवा, आता तरी शांतता दे. समीर मागून येत म्हणाला, आता कोणी त्रास देणार नाही. तो तिच्या जवळ आला. तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. दोघांच्या नातात पुन्हा ऊब आली होती. काही दिवस सगळं छान चाललं. समीर ऑफिस, सोनाली घर आणि दोघं एकमेकांसाठी वेळ काढत होते. एक संध्याकाळी समीर हातात फुलं घेऊन आला. मॅडम, आज डेट आहे. सोनाली हसली. घरातच? हो, कारण आता हेच आपलं जग आहे. दोघांनी एकत्र जेवण केलं, हसले, बोलले. त्या क्षणी सगळं परफेक्ट वाटत होतं. पण दुसरीकडे रेश्मा अजूनही शांत बसली नव्हती. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. समीर कुठे राहतोय ते कळलं का? फोनच्या दुसऱ्या बाजूने उत्तर आलं, हो मॅडम, पत्ता मिळाला. रेश्मा हसली. छान, आता पुढचा डाव. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली दार उघडते तर बाहेर एक कुरिअर बॉय उभा.
मॅडम तुमच्यासाठी पार्सल. सोनाली गोंधळली. माझ्यासाठी? तिने पार्सल घेतलं. घरात येऊन तिने ते उघडलं आणि तिच्या हातातून बॉक्स खाली पडला. आत सोन्याचे दागिने होते आणि एक चिठ्ठी. चोरी केलेले दागिने परत पाठवले. सोनालीच्या चेहऱ्यावर भीती पसरली. हे काय आहे? तेवढ्यात समीर ऑफिसला जायला तयार होत होता. काय झालं? सोनालीने त्याला बॉक्स दाखवला. समीरने चिठ्ठी वाचली आणि त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला. हा कोणाचा खेळ आहे? तेवढ्यात दरवाजावर जोरात पेल वाजली. समीरने दार उघडलं. बाहेर 2 पोलीस उभे होते. तुम्ही समीर? हो. तुमच्या पत्नीवर चोरीचा आरोप आहे. तक्रार नोंद झाली आहे. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पोलीस आत आले. आम्हाला तपास करावा लागेल. समीर संतापला. ही सगळी खोटी तक्रार आहे. पोलीस म्हणाले, ते आम्ही तपासून ठरवू. सोनाली थरथरत उभी होती. समीर, मी काही केलं नाही. समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, मला माहीत आहे. पण त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा काळजी आणि तणाव दिसत होता. दूर कुठेतरी रेश्मा फोनवर हसत होती. आता बघते पोलिसांपासून कसं वाचवतो समीर तिला. सोनालीला पोलीस स्टेशनला जावं लागेल. समीर या नवीन संकटाला कसं सामोरं जाईल? रेश्माचा हा डाव यशस्वी होईल की उलट पडेल? आरोपांचा सापळा. दारात उभे असलेले पोलीस समीर आणि सोनालीच्या आयुष्यात पुन्हा वादळ घेऊन आले होते. मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत स्टेशनला यावं लागेल, एका पोलिसाने शांतपणे सांगितलं. सोनालीच्या हातापायांना थरथर सुटली. पण मी काहीच केलं नाही, समीर मध्येच म्हणाला. ऑफिसर, आधी नीट तपास करा. ही खोटी तक्रार आहे. पोलीस म्हणाला, सर, आम्हाला फक्त आमचं काम करायचं आहे. सोनालीने समीरचा हात घट्ट पकडला. मी घाबरते. समीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी आहे ना, काही होऊ देणार नाही. दोघं पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे एक स्त्री आधीच बसली होती, चेहऱ्यावर राग. ती उठली आणि सोनालीकडे बोट दाखवत म्हणाली, हीच आहे ती. माझे दागिने चोरले हिने. सोनाली हादरली. मी तुम्हाला ओळखतही नाही. ती स्त्री मोठ्याने ओरडली. कालच माझ्या घरातून दागिने गायब झाले आणि आज कुरिअरने परत आले. त्यावर तुझं नाव आहे. समीर चकित झाला. काय? पोलिसांनी बॉक्स दाखवला. त्यावर खरंच सोनालीचं नाव आणि पत्ता होता. समीरने सोनालीकडे पाहिलं. हे कसं शक्य आहे? सोनाली रडत म्हणाली, मला काहीच माहीत नाही. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर आला. शांत व्हा सगळे. त्याने फाईल उघडली. तक्रार आहे की सोनालीने दागिने चोरले आणि नंतर भीतीपोटी परत पाठवले. समीर संतापला. हे सगळं बनावट आहे. इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाला, सर, तुमचं म्हणणं आम्ही ऐकतोय, पण पुरावे पाहावे लागतील. सोनाली थरथरत म्हणाली, सर, मी शपथ घेते, मी असं काही केलं नाही. समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपण सत्य सिद्ध करू. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. त्याने उचलला. हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूने रेश्माचा आवाज. समीर, काय चाललंय? ऐकलं पोलीस स्टेशनमध्ये आहात. समीरचा चेहरा बदलला. तुला कसं कळलं? रेश्मा हसली. अरे, लोक बोलतात, पण बघ, मी सांगितलं होतं ना, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. समीरचा राग उफाळला. ताई, हा सगळा तुझाच खेळ आहे ना? फोनवर काही क्षण शांतता. पण रेश्मा शांतपणे म्हणाली, तुला जे वाटतं ते समज. फोन कट झाला. समीरने फोन घट्ट पकडला. आता पुरे झालं. इन्स्पेक्टर म्हणाला, मॅडम, आम्हाला तुमचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. सोनालीने मान हलवली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता त्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता. ती म्हणाली, सर, मला एक संधी द्या. मी सिद्ध करेन की हे सगळं खोटं आहे. इन्स्पेक्टरनं विचारलं, कसं? सोनाली शांतपणे म्हणाली, ज्याने हे केलं आहे त्याला मी समोर आणेन. समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे. दूर कुठेतरी रेश्मा अजूनही आत्मविश्वासाने हसत होती. आता बघते किती लढतेस तू. सोनाली स्वतःची निर्दोषता कशी सिद्ध करणार? समीर रेश्माविरुद्ध पुरावे गोळा करेल? पोलीस खरा गुन्हेगार शोधतील का? पुराव्यांचा शोध. पोलीस स्टेशनमध्ये वातावरण तणावपूर्ण होतं, पण यावेळी सोनालीच्या डोळ्यात फक्त भीती नव्हती, निर्धार होता. इन्स्पेक्टरने विचारलं, मॅडम, तुम्ही म्हणताय की हा सगळा कट आहे. काही पुरावा आहे का? सोनाली काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, पुरावा नाही, पण सत्य आहे आणि मी ते शोधून काढेन. समीर पुढे म्हणाला, ऑफिसर, आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही सगळं क्लिअर करू. इन्स्पेक्टरने गंभीरपणे पाहिलं. ठीक आहे, पण हा केस हलका नाही. उद्यापर्यंत काही सॉलिड मिळालं नाही तर आम्हाला पुढची कारवाई करावी लागेल. सोनालीने मान हलवली. घरी परतताना दोघंही शांत होते. कारमध्ये बसून सोनाली खिडकीबाहेर पाहत होती. मी इतकी वाईट आहे का की सगळे मला चोर समजतात? समीरने गाडी थांबवली.
तू स्वतःबद्दल असं कधीच बोलू नकोस. तो तिच्याकडे वळून म्हणाला, तू चुकीची नाहीस, परिस्थिती चुकीची आहे. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. पण पुरावा कसा मिळवायचा? समीर विचारात पडला. सगळं कुठून सुरू झालं ते आठव. सोनाली हळूहळू सांगू लागली. चोरीचा आरोप, खोटा फोटो, बनावट रिपोर्ट, पत्र आणि आता दागिने. समीर अचानक म्हणाला, एक कॉमन गोष्ट आहे. काय? प्रत्येक वेळी पुरावा तुझ्याच जवळ सापडतो. सोनाली थबकली. म्हणजे कुणीतरी मुद्दाम ठेवतंय? समीर मान हलवतो. आणि ते घरातलंच कुणीतरी आहे. दोघं एकमेकांकडे पाहतात आणि एकच नाव मनात येतं, रेश्मा. घरी पोहोचल्यावर समीरने ठरवलं, आपण तिला रंगेहात पकडू. सोनाली घाबरली. कसं? समीर हसला. ती पुन्हा काहीतरी करणारच. आपण तिची वाट पाहू. दुसऱ्या दिवशी समीर मुद्दाम ऑफिसला जात असल्याचं सांगून बाहेर गेला. पण तो जवळच लपून बसला. सोनाली घरात एकटी होती. तिचं मन धडधडत होतं. काही वेळाने दार हलकं उघडलं. रेश्मा आत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं कपटी हास्य होतं. आज बघते कसं वाचतेस. ती सरळ सोनालीच्या खोलीत गेली. कपाट उघडलं आणि तिच्या पर्समध्ये काहीतरी ठेवू लागली. तेवढ्यात बस, समीरचा आवाज घुमला. रेश्मा दचकली. ती वळली आणि समोर समीर उभा होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि कॅमेरा ऑन होता. आज सगळं रेकॉर्ड झालं होतं. ताई, रेश्माच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. समीर, मी. समीर संतापाने ओरडला. आता एक शब्दही नाही. सोनाली दारात उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आणि समाधान दोन्ही होते. आज सत्य समोर आलं. समीर पुढे म्हणाला, आजपर्यंत तू जे काही केलं सगळ्याचा पुरावा माझ्याकडे आहे. रेश्मा घाबरली. समीर, मी फक्त काय? माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होतीस? तेवढ्यात समीरने पोलिसांना फोन लावला. हॅलो ऑफिसर, मला गुन्हेगार सापडला आहे. रेश्मा हादरली. समीर, पोलिसांना नको बोलू. मी सॉरी म्हणते. समीरचा आवाज थंड झाला. आज सॉरी पुरेसं नाही. सोनाली हळू आवाजात म्हणाली. समीर. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, आज न्याय होणार. काही वेळात पोलीस आले. रेश्मा रडत होती. पण यावेळी कुणालाच तिची दया येत नव्हती. इन्स्पेक्टर म्हणाला, मॅडम, तुम्हाला अटक केली जाते. सोनाली शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त समाधान होतं. समीर तिच्या जवळ आला. सगळं संपलं. सोनाली हळूच म्हणाली, हो, पण खूप काही शिकवलं. दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि पहिल्यांदाच त्यांना वाटलं, आता खरंच सगळं ठीक होईल. पुढील भागात शारदा आपल्या मुलीला वाचवण्यासाठी काय करेल? रेश्माला शिक्षा होईल की ती पुन्हा बाहेर येईल? समीर आणि सोनालीचं आयुष्य खरंच शांत होईल? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.